नेक्स्ट पॉइंट आहे थर्मो इलेक्ट्रिसिटी. थर्मो इलेक्ट्रिसिटी ऍक्च्युअली तुम्हाला तर माहित आहे, जेव्हा इलेक्ट्रिक करंट एखाद्या रेजिस्टर मधून पास होते तेव्हा ते रेजिस्टन्स हीट होते. याचा रिव्हर्स इफेक्ट सुद्धा पॉसिबल आहे. याचा रिव्हर्स इफेक्ट सुद्धा पॉसिबल आहे. आणि सर्वात आधी हे रिव्हर्स इफेक्ट ज्या सायंटिस्टनं सांगितलंय त्याचं नाव आहे सीबक. म्हणून त्याला आपण सीबक इफेक्ट सुद्धा म्हणतो. सीबक इफेक्ट किंवा थर्मो इलेक्ट्रिसिटी सुद्धा म्हणतात. म्हणजे जेव्हा एखादी इलेक्ट्रिक करंट रेजिस्टन्स मधून पास होते, रेजिस्टन्स काय होते, हीट होते. म्हणजे आपण हीट एनर्जी पासून रिव्हर्स मध्ये एक ईएमएफ म्हणजे करंट फ्लोईंग त्या एखाद्या लूप मध्ये करंट फ्लो करू घालू शकता. करंट कधी फ्लो होते, जेव्हा ईएमएफ तिथे जनरेट होते. म्हणजे हिटिंग पासून आपल्याला ही ईएमएफ सुद्धा जनरेट करता येते. म्हणजे रिव्हर्स प्रोसेस सुरू व्हायला. त्यालाच म्हणायचं सीबक इफेक्ट किंवा थर्मो इलेक्ट्रिसिटी. त्यासाठी आपल्याला दोन वेगवेगळे मेटल्स लागतात, कंडक्टिंग मटेरियल, दोन वेगवेगळे कंडक्टर. आणि हे दोन कंडक्टर्स मिसळून एक लूप तयार करतात. हे दोन कंडक्टर्स मिसळून काय करतात, एक लूप तयार करतात. आणि त्या लूप मध्ये दोन जंक्शन्स वेगवेगळ्या टेम्परेचर्सला राहतात. वेगवेगळ्या टेम्परेचर्सला. सपोज इथे एक जंक्शन आहे, या जागी एक जंक्शन आहे. हे जंक्शन हॉट टेम्परेचरला आहे, हे कोल्डला आहे. कोल्डला मी आईस टाकतो याच्यामध्ये कूल करण्यासाठी. इथं हीट प्रोव्हाइड करतो म्हणून हे हॉट जंक्शन राहतं. दोन वेगवेगळे वायरचे मटेरियल घ्यायचे आहे आता आपल्याला. मी सुरुवातीला अँटीमनी बिस्मथ घेतो. सिम्बॉल्स माहीतच असतील तुम्हाला. इथे एक गॅल्व्हॅनोमीटर जोडता आपण. गॅल्व्हॅनोमीटर कशासाठी, तर गॅल्व्हॅनोमीटर करंट फ्लो व्हायला का नाही या लूप मध्ये चेक करण्यासाठी. जेव्हा आता आपल्याला काय करायचंय, हिटिंग पासून करंट फ्लो करू घालायचंय. जेव्हा टेम्परेचर डिफरन्स राहते दोन जंक्शन्स मध्ये तेव्हा आपल्याला या लूप मध्ये ईएमएफ जनरेट होते, लहान ईएमएफ, ते काही मोठा राहीना. या इफेक्टलाच आपण म्हणतात सीबक इफेक्ट म्हणतात. जसं करंट पासून हीट तयार होते तसंच हिटिंग पासून टेम्परेचर डिफरन्स पासून इथं करंट फ्लो करायला या लूप मध्ये, इन शॉर्ट ईएमएफ जनरेट व्हायला, एक लहान ईएमएफ. त्यालाच आपण या फेनॉमिननला थर्मो इलेक्ट्रिसिटी म्हणतात. आणि हे इफेक्ट सर्वात आधी सीबेक नावाच्या सायंटिस्टनं मांडलेला आहे म्हणून त्याला सीबेक इफेक्ट सुद्धा म्हणतात. आणि जे ईएमएफ जनरेट होते त्या ईएमएफला थर्मो ईएमएफ म्हणतात. जे लहान ईएमएफ इथं जे प्रोड्यूस व्हायला त्याला काय म्हणतात, थर्मो ईएमएफ. इथं करंट फ्लो करते अँटीमनी टू बिस्मथ. या एक्झाम्पल मध्ये करंट फ्लो करते अँटीमनी टू बिस्मथ ऍट द हॉट जंक्शन. अँटीमनी टू बिस्मथ ऍट द हॉट जंक्शन किंवा कोल्ड जंक्शन म्हणू शकता. अँटीमनी टू बिस्मथ ऍट द कोल्ड जंक्शन. एवढं लक्षात असू द्या, हॉट पासून कोल्ड कडे करंट फ्लो करते. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ शकता, आयरन आणि कॉपरचं. आयरन आणि कॉपर.
आणि हे करंट रिव्हर्सिबल आहे. मी जर हॉट आणि कोल्ड जंक्शन इंटरचेंज केलो तर करंटचा डायरेक्शनही बदलते. मी जर हॉट आणि कोल्ड जंक्शन इंटरचेंज केलो तर करंटचा डायरेक्शनही बदलते. करंट कधी हॉट टू कोल्ड असं ट्रॅव्हल करते समजा, हॉट टू कोल्ड. अजून दोन वेगवेगळे कंडक्टर्स घेता आपण आणि दोन कंडक्टर्सनं एक लूप तयार करतात आणि त्या लूपमध्ये दोन जंक्शन्स राहतात. दोन्ही जंक्शन्स वेगवेगळ्या टेम्परेचर्सला आहेत. एक हॉट जंक्शन, एक कोल्ड जंक्शन. त्याच्यामध्ये आईस टाकायला, हॉट कोल्ड. वायर्स आपण कुठेही जोडू शकता. इथे करंट हॉट टू कोल्ड असा फ्लो करते आणि हे रिव्हर्सिबल आहे. मी जर हॉट आणि कोल्ड जंक्शन बदललो तर करंटचा डायरेक्शनही बदलते. आणि जे थर्मो ईएमएफ जे जनरेट व्हायले त्याला आपण काय म्हणतात, थर्मो ईएमएफ म्हणतात. थर्मो ईएमएफ जे जनरेट व्हायले ते एका फॉर्म्युलेवर, त्याचा एक फॉर्म्युला आहे. जर कोल्ड जंक्शनचा टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे, कोल्ड जंक्शनचा टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आणि हॉट जंक्शनचा टेम्परेचर जर T डिग्री सेल्सिअस आहे, फॉर एक्झाम्पल T डिग्री सेल्सिअस, तर जे थर्मो ईएमएफ जे जनरेट व्हायला त्याचा फॉर्म्युला आहे अल्फा टी प्लस हाफ बीटा टी स्क्वेअर. अल्फा टी प्लस हाफ बीटा टी स्क्वेअर, वेर अल्फा अँड बीटा आर thermoelectric constant, where alpha and beta are thermoelectric constant. हे आहे थर्मोइलेक्ट्रिसिटीचा कन्सेप्ट. फक्त एका सिंपल प्रोसिजरवर आहे. एखादी करंट रेझिस्टन्सच्या अक्रॉस ट्रॅव्हल करत असेल तर ते रेझिस्टन्सचा जो वायर आहे ते हीट होते. याचा रिव्हर्स इफेक्टच आहे. हीटिंग पासून आपण इलेक्ट्रिक करंट तयार करू शकता, म्हणजे स्मॉल ईएमएफ तयार करू शकता. ईएमएफ आला म्हणजे त्या सर्किटमध्ये करंट फ्लो करते. हीटिंग पासून रिव्हर्स चालल्या जातं. करंट पासून हीटिंग व्हायली, हीटिंग इफेक्ट पासून आपण करंट फ्लो करू घालायला. एवढंच आहे हे इफेक्ट, सिबक इफेक्ट. यानंतर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक सायक्लोट्रॉन नावाचा कन्सेप्ट आहे. ते पण आपल्या सिलेबसमध्ये, नवीन सिलेबसमध्ये नाही, पण सायक्लोट्रॉन एक असा डिव्हाइस आहे ते तुम्हाला थोडीफार तरी माहिती पाहिजे. ते घेऊ आपण. सायक्लोट्रॉन एक पार्टिकल ऍक्सिलरेटर मशीन आहे. इट इज अ पार्टिकल ऍक्सिलरेटर. आणि सायक्लोट्रॉन पार्टिकल्सला ऍक्सेलरेट करण्यासाठी, त्यांची स्पीड वाढवण्यासाठी इलेक्ट्रिक ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्डचा यूज घेते. इट युजेस. आणि कोणते पार्टिकल ऍक्सेलरेट करते तेही तुम्हाला माहित पाहिजे. पॉझिटिव्ह आयॉन, अल्फा पार्टिकल किंवा प्रोटॉन्स. इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्सला सायक्लोट्रॉन ऍक्सेलरेट करू शकत नाही, हे पण तुमच्या माइंड मध्ये पाहिजे. सायक्लोट्रॉन इज अ पार्टिकल ऍक्सेलरेटर which uses magnetic field to bend the
particles into circles and electric field to accelerate them to high velocities हे एक पार्टिकल ॲक्सेलरेटर मशीन आहे जे की अल्फा पार्टिकल्स किंवा प्रोटॉन्सला ॲक्सेलरेट करते आणि ॲक्सेलरेट करते वेळेस इलेक्ट्रिक फील्ड ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्डचा यूज होते इथं. इलेक्ट्रिक सुरुवातीला मॅग्नेटिक फील्डचा अशा प्रकारे यूज होते की त्या पार्टिकल्सला बेंड करून सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये आणते. त्यानंतर सर्कल्समध्ये फिरते वेळेस त्यांना ॲक्सेलरेट करते, हाय वेलॉसिटीजला ॲक्सेलरेट करते, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक एनर्जी येते, कायनेटिक एनर्जी तयार होते आणि जे टार्गेट न्यूक्लियस आहे तिथं जाऊन हे पार्टिकल्स जोरात बंबार्ड होतात आणि हाई अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते. थोडक्यात मी हे प्रोसेस कसं होते एक डायग्राम ड्रॉ करतो. इथं 2 डीज राहतात अशा प्रकारे. एक डी आहे